स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे आहे ते 24 डिसेंबरपासून पैसे वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि त्यापैकी भरपूर महिलांना जे आहे ते डिसेंबरचा हप्ता सुद्धा मिळालेला आहे। आता कोणत्या महिलांना मिळाला? ज्या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंतचे 7,500 रुपये मिळाले होते त्या बहिणींना जे आहे ते त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झालेले आहे। आणि त्यापैकी बघा, ज्या बहिणींना एकही रुपया अजूनपर्यंत मिळालेला नव्हता त्यांना त्यांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा झाले। काही बहिणींच्या खात्यामध्ये 4,500, 3,000, 1,500 रुपये जमा झालेले आहे, म्हणजे कमी जास्त पैसे जमा झालेले आहेत। त्याचप्रमाणे गुड न्यूज सुद्धा आहे। आता तुम्हाला संक्रांतीच्या आधीच जानेवारीचा टप्पा सुद्धा तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे। आता बघा, ज्यांना 9,000 रुपये पूर्ण मिळाले डिसेंबरच्या हप्त्यापर्यंत त्यांचा विषय क्लिअर आहे, पण ज्यांना अजूनपर्यंत कमी जास्त पैसे आले म्हणजे 9,000 रुपये पूर्ण आलेले नाही, त्यांना 7,500, 4,500 रुपये आले। मग आता त्यांना जानेवारीचा हप्ता सुद्धा कधी मिळणार असा प्रश्न तुम्हाला जे आहे ते पडला असेल। बघा, या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे बाजूला, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंतचे 9,000 रुपये त्या बहिणींना मिळाले पाहिजे होते ज्यांना एकही रुपया मिळाला नव्हता। पण बघा, त्यापैकी त्यांना 7,500, 4,500, 3,000 किंवा 1,500 असे रुपये आलेले आहे। मग उर्वरित रक्कम जी तुम्हाला आता मिळणार आहे ते कधी मिळणार आहे? तर आता तुम्हाला संक्रांतीच्या आधी जानेवारी महिन्यामध्ये संक्रांत साजरा करण्यासाठी मोठी खुशखबर या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि जी काही राहिलेली तुमची रक्कम आहे, बघा 7,500 मिळाले असेल तर तुम्हाला 3,000 रुपये मिळणार डिसेंबर आणि जानेवारीचे। त्यापैकी कमी पैसे मिळाले असेल तर जुने पैसे प्लस तुमचे डिसेंबर आणि जानेवारीचे असे पूर्ण पैसे तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्यामध्येच जमा करण्यात येणार आहे। कारण बघा, रक्षाबंधनाचा टप्पा सुद्धा रक्षाबंधनाच्या आधीच महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये 2 महिन्याचे टाकण्यात आलेले होते। त्यानंतर बघा, दिवाळीचा टप्पा सुद्धा भाऊबीज म्हणून तुमच्या खात्यामध्ये जे आहे ते 3,000 रुपये, 4,500 रुपये असं ऑगस्ट महिन्यामध्येच नोव्हेंबरचा टप्पा सुद्धा टाकण्यात आलेला होता। अशाच प्रमाणे जे आहे, ज्या बहिणींना पूर्ण पैसे मिळाले, अर्धवट पैसे मिळाले, पूर्ण 9,000 रुपये मिळाले, ज्या बहिणींना 9,000 रुपये पूर्ण मिळाले त्यांना जानेवारीच्या संक्रांतीमध्ये संक्रांत साजरा करण्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये टाकले जाणार। ज्या बहिणींना आतापर्यंत 5,000 रुपये मिळाले त्या बहिणींना 3,000 रुपये डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे टाकले जाणार आहे। आता ज्या बहिणींना जे आहे ते पूर्ण जुलैपासून तर जानेवारीपर्यंत 7 महिने होणार आणि त्यांना जर आता कमी पैसे मिळाले असेल तर उर्वरित बाकी महिन्याचे जे काही पूर्ण पैसे तुमचे होणार, 4,500 बाकी असणार तुमचे किंवा 7,500 बाकी असणार, हे पूर्ण पैसे तुम्हाला संक्रांतीच्या आधीच टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये टाकले जाणार आहे। तर बघा, काळजी करण्याची गरज नाही। अजूनपर्यंत तुम्हाला एकही रुपया आला नसेल तर अदिती तटकरे ताईंनी सुद्धा सांगितलेलं आहे की टप्प्याचे वाटप जे आहे ते जिल्ह्याच्या लेवलवर जे आहे ते सुरू आहे आणि प्रत्येक बहिणीला जे आहे ते पैसे मिळणार आहे। जवळपास 12 लाख बहिणींचं डीबीटी आधार सेडिंग ॲक्टिव्हेट नव्हतं, त्यामुळे त्यांचे पैसे जे आहे ते थकलेले होते आणि आता त्यांच्या खात्यात सुद्धा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। सर्वात आधी बघा, 5 डिसेंबरपासूनच हप्ता वितरणाला सुरुवात झाली। ज्या बहिणींना एकही रुपया मिळाला नव्हता त्यांनी त्यांचं पोस्ट बँकमध्ये अकाउंट काढलं किंवा आपल्या बँकेमध्ये डीबीटी आधार सेडिंग ॲक्टिव्हेट करून घेतलं। फक्त त्यांच्याच खात्यामध्ये जे आहे ते 7,500 किंवा जुने पैसे टाकले जात आहे। अजूनपर्यंत 6वा हप्ता त्यांना पोहोचलेला नाही। मग 6वा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता त्यांना आता एकत्र संक्रांतीच्या आधी 14 जानेवारीच्या आधी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। राहिलेले पैसे सुद्धा, जे काही तुमचे पैसे राहिले असेल, तुम्हाला कमी जास्त पैसे आले असेल, तुम्ही वाट पाहत असाल तर ते पैसे सुद्धा आता तुम्हाला जानेवारी महिन्यातच तुमच्या खात्यामध्ये पूर्ण 100% जमा होणार आहे। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।